नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे हेल्थ टिप्स सिरीज मध्ये। आजचा विषय आहे कडू कारल्याचे फायदे। कारल्याचे फायदे। कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते। हे कफ, बद्धकोष्ठता, पचन संबंधी विकार दूर करते। कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते। दम्याचा त्रास असल्यास कारले खूप उपयुक्त ठरते। या आजारात कारल्याची भाजी मसाला न घालता खाल्ल्याने फायदा होतो। पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचन होत असेल तर कारल्याचा रस घेणे फायदेशीर ठरते, जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांब राहतील। कारल्याचा रस पिल्याने आपले यकृत बळकट होते। त्याचबरोबर यकृताचे सारे त्रास नाहीसे होतात। दररोज कारल्याचा रस घेतल्याने एका आठवड्यात चांगले फरक दिसून येतील। कावीळमध्ये देखील याचा फायदा होतो। कारल्याच्या पानाला किंवा फळाला पाण्यात उकळून पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकारचे संसर्ग झाले असल्यास बरे होतात। उलटी, जुलाब, कॉलरा झाला असल्यास कारल्याच्या रसात काळे मीठ टाकून पिल्यास लगेच आराम मिळतो। जलोदर झाला असल्यास देखील 2 चमचे कारल्याचा रस पाण्यात टाकून पिल्याने फायदा होतो। अर्धांगवायूचा त्रास झाला असेल तरी कारले खाणे खूप प्रभावी उपाय आहे। त्यात कच्चे कारले रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे। रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारले खूप प्रभावी आहे। मधुमेहासाठी कारले फायदेशीर आहे। मधुमेह असल्यास 1/4 कारल्याचा रस आणि तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते। रक्ताळ मूळव्याध असल्यास 1 चमचा कारल्याचा रस आणि अर्धा चमचा साखर पाण्यात टाकून पिल्यास फायदा होतो। संधिवात किंवा हातापायांची जळजळ होत असल्यास कारल्याचा रस चोळणे फायदेशीर असते। मूत्रपिंड किंवा किडनीचे त्रास होत असल्यास कारल्याचे उकळलेले पाणी किंवा कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर आहे। याच्या सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना बाहेर काढते। हृदयाच्या विकारांसाठी कारले रामबाणच आहे। हे हानिकारक चरबीला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही। यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयघात होण्याची शक्यता नसते। लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचा रस चेहऱ्याला लावल्याने मुरूम कमी होतात, तसेच त्वचेचे आजारही होत नाहीत। कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते। मित्रांनो, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।